चालू सामना यानंतर होणाऱ्या पुढील सामन्यासाठी आपण दुसरा पुकार दिलेला आहे. प्रतीक्षा बांधण वर्सेस पनवेल स्पोर्ट पनवेल. आपण जयत तयार राहायचं. सामना संपल्यानंतर 10 मिनिटांनी आपल्याला लगेच याच ग्राउंडवरती आपल्याला पुढील मॅच खेळवायचे, याची नोंद घ्या. खोल चढाई आपल्याला प्रियंका अतिशय सुंदर खेळ. पाली वर्सेस नांदगाव मुरुड. अतिशय चुरशीचा सामना 7-13 13-7 मध्यापर्यंत स्कोर आहे. छान खोल चढाई. बोनस पाहण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि प्रमुख अतिथी संदेश भाऊ शेवाळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे सहकारी आमची शिवकन्या स्पोर्ट्स क्लब पाली आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला इंटरव्ह्यू केलं. धन्यवाद आपलं पुनश्च. या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आमचे माननीय श्री संदेश भाऊ शेवाळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रायगड जिल्हा. धन्यवाद आपलं. अतिशय चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. पाली वर्सेस नांदगाव मुरुड. पाली वर्सेस नांदगाव मुरुड असा अतिशय सुंदर सामना आपल्या समोर आहे. 16-9 9-16. पहिल्या फेरीतील सामने चालू आहे. यानंतर होणाऱ्या पुढील सामन्यासाठी आपण पुकार दिलेला आहे. प्रतीक्षा बांधण वर्सेस पनवेल स्पोर्ट पनवेल. प्रतीक्षा बांधण वर्सेस पनवेल स्पोर्ट पनवेल. यानंतर होणाऱ्या पुढील सामन्यासाठी तिसरा पुकार, अंतिम पुकार आपण दिलेला. आपण जयत तयार. सुंदर खेळ. किती पॉइंट आहे बघा या ठिकाणी. बसा. हा, प्रियंकासाठी 200 रुपये बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. जमा करायचं आपल्याला, लगेच बक्षीस द्यावं लागणार आहे. सामना संपल्यानंतर प्रियंकासाठी या ठिकाणी लावण्या समीर तेलंगे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यानंतर तिने घेऊन जायचं आहे. लावण्या ताईकडून आपल्याला या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जा. खेळाडूपैकी कुणाची बॅग या ठिकाणी राहिलेली आहे, तर ओळख पटवून आपण बॅग घेऊन जायचंय. प्रियंकाने सामना दिला आहे. एकच पॉईंट, 2 गुण पाहिजे आपल्याला. 2 पॉईंट पाहिजे. कोलीवारापैकी या ठिकाणी मानसीसाठी 200 रुपये आलेले आहेत लावण्याकडून.
समीर तेलंगे आणि प्रियंका साठी सुद्धा धन्यवाद. 200 रुपयाचं बक्षीस सांगलीसाठी सुद्धा आहे. तिने अजून पटकावलेलं नाही. आल्यानंतर आपण देऊ. आता मानसरी 200 रुपये आणि प्रियंका 200 रुपये सामना संपल्यानंतर घेऊन जायचं. कोळीबारापैकी कोणी आहे का या ठिकाणी? असू द्या, भेटली ना आपल्याला. बघून घे काय काय त्याच्यात. जेवणाच्या ठिकाणी काय भेटले आम्हाला. चला असू द्या. सुंदर खेळ चालू आहे. बक्षिसाची खैरात आहे. कुणी दिलं? प्रियंकाने पुन्हा या ठिकाणी 2 पॉईंट दिलेले आहेत. बक्षीस या ठिकाणी आपल्याला द्यायची इच्छा असेल तर देऊ शकता. 3 दिलेले खेळाडूसाठी बक्षीस. बघूया आपल्या पालीच्या खेळाडूसाठी कोण बक्षीस या ठिकाणी. सुंदर खेळ चालू आहे. एकच गडी. पुन्हा एकदा एक गडी टिपलेल्या मानसिनी जोरात आल्या होत्या तालुक्याच्या संघासाठी. सुंदर 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 खेळ. पुढील कार्यक्रम आपण या ठिकाणी चालू सामना संपल्यात होणारे पुढील सामने. या दादा कोणाची ज्या मान्यवरांनी दिलेले आहे असे आमचे तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री संदेश भाऊ शिवाय साहेब यांचं या ठिकाणी सत्कार होत आहे. शाल श्रीफळ देऊन त्यांना विनंती करतो की सचिन भाऊना की त्यांचा सत्कार आपण करायचा आहे, फोटो काढायचा आहे. सचिन भाऊ आपल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये भाऊंचा सत्कार. कुठलाही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम असू द्या तिथे आमचे या ठिकाणी जाणारे धन्यवाद. आमच्या खेळाडूसाठी आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करावं. 2 मिनिटं मार्गदर्शन. शिवकन्या स्पोर्ट रॅली आयोजित रायगड जिल्हा व सुधागड तालुका स्पोर्ट्सच्या मान्यतेने जिल्हास्तरीय प्रो कबड्डी सामने. खरोखर सुधागड तालुक्यामध्ये कबड्डीचे सामने खेळवले जात असताना आज इथे
मुलींचे महिलांचे कबड्डी सामने खेळले जात असताना या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या तालुक्याचे सभापती, माझ्या मार्गदर्शक आदरणीय साक्षीताई ढिगे, उपस्थित असं ग्रामपंचायतचे आमचे सरपंच सहकारी मित्र पिंटाबाई, उपस्थित आहे सहकारी जय आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व कबड्डीचे प्रेक्षक, सर्वांनाच स्पर्धेसाठी मी मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज नूतन वर्ष देखील आहे, त्यानिमित्ताने देखील सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो. मला वाटते गेल्या काही 2-4 दिवसापूर्वीच ढिगेवाडी येथे देखील कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित केले होते.